चल दिल तेरा दीवाना हो गया. कुठल्या गोष्टीची आमची वाट लावतील ते. कुठला घ्यायचा कुठला पाहिजे तुला तर सगळंच पाहिजे असतं. कुठला पाहिजे. घरी आलो आणि आता रात्रीचे वाजले आहेत 9:30 पावणे 10 झाले आहेत. आणि आज पप्पांचा बड्डे म्हणजे आहे, तर त्यासाठी आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहे घरातल्या घरात छोटासा. आणि ॲक्च्युली ना मी विसरून गेलेली, आज 8 ऑगस्ट आणि पप्पांचा आमचा बड्डे असो, स्पेशल दिवस असो, पण मी खरंच विसरून गेली. आणि कीर्तीनी आत्ता असं तिने सांगितलं की आज पप्पांचा बड्डे आहे, तसेच लगेच आम्ही मार्केटला गेलो, केक वगैरे घेऊन आलो आणि आता जेवण पण करणार आहे. तर असं साधं सिंपलच असेल जेवण, तर तुम्हाला पण मी दाखवते. आणि आता थोडंसं तिथे ना पप्पा याच्या अगोदर आम्ही सजवून घेते थोडंसं तिकडचा बेस जिथे आम्ही केक कटिंग करणार आहोत तो. आणि ते तोपर्यंत थोडंफार कीर्ती कुकर लावून घेईल, मग मी तिला हेल्प करेल. तर चला तुम्हाला मी दाखवते. आणि इथे मम्मी आणि ध्रुव बसलेले आहेतच, त्यांचं खाणं चालू आहे भेळ. आणि मी मम्मीसाठी येताना तिखट अशी स्पायसी भेळ घेऊन आलेली, कारण मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे मग मम्मीला तिखट भेळ खाऊशी वाटत होती, मग तीच आता येताना घेऊन आली. आणि आता तेच त्यांचं दोघांचं खाणं चालू आहे. ध्रुव पण आमच्या पाठी लागलेला, मग त्याला पण एवढं रात्री मला घेऊन जावं लागलं मार्केटला. अय ध्रुव, हाय हाय, कसा बघतो बघा, खाण्यामध्ये बिझी आहे. तर चला मी आधी पटकन ना पप्पा याच्या अगोदर उरकून घेते, हा पेस जरासं थोडंफार सजवून घेते. आणि बघू शकता तुम्ही रात्रीचे किती वाजलेत, घड्याळात 10 वाजलेत, ऑलमोस्ट घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे, तर करेक्ट 10 वाजलेत घड्याळामध्ये. आणि इथेच थोडंफार असं सजवते मी, जास्त नाही सजवणं, फक्त हॅपी बर्थडेचं जे असतं ना आपण जे सजवतो तेच तेवढंच हे करणार आहे. तर चला आमचा हॅपी बर्थडेचं हे लावून झालेलं आहे. आणि बलून्स वगैरे काय लावलं नाही आहे, फक्त हेच आपलं साधं सिंपल लावलेलं आहे. आणि पप्पा आल्यावर इथे आम्ही मग केक वगैरे ठेवू, है ना, इथे आपण मग सजवूया. पण यायला फक्त 1 ते 1.5 तास असेल, मग त्यानंतर आम्ही इथे केक वगैरे ठेवू. आणि मग थोडंसं पप्पांना आल्यावर सरप्राईज देऊ. पप्पांसाठी हे सरप्राईज आहे, त्यांना माहीत नाही आहे. आणि ॲक्च्युली आम्ही सकाळपासून पप्पांना विशसुद्धा केलेलं नाही आहे, आणि खरंच माइंडमधून निघून गेलेलं की आज 8 ऑगस्ट आणि पप्पांचा बड्डे असतो, वाढदिवस असतो. आणि कीर्तीने रँडमली सांगितलं आणि तेव्हा लक्षात आलं, आणि मग आम्ही लगेच केक वगैरे घेऊन आलो. आणि थोडंसं हे असं लावलेलं आहे. आणि पप्पा आल्यावर मग आपण इथे केक वगैरे ठेवू आणि पप्पांना सरप्राईज देऊ. आता कीर्तीचं बघते कुठपर्यंत जेवण आलं आहे, आणि मग बाकीचं तिला हेल्प करते.
ओ हे करतोय काय? अंधार आहे बाहेर. चलो तो कीर्तीचं ऑलमोस्ट मला वाटतं जेवण झालेलं आहे. जी डाळ पण शिजून झाली, भाजी पण झाली, पीठ पण मळून झालं. चला मी आता कीर्तीला फटकन ना चपाती करायला, चपाती नाही सॉरी पुरी करायला हेल्प करते. मग एकदा सगळं झालं की तुम्हाला त्या रेडी केलं आहे. पण पप्पा काय अजून आले नाही आहेत. आम्ही वेट करतो आहे पप्पांचा. ऑलमोस्ट येतात पण त्यांना आज वाटतं लेट झालं आहे. आले पप्पा आले गेटचा आवाज आला. आले आता जा पटकन केक घेऊन ये ना. जा पटकन आपण लाईट बंद करू. आणि ते तुमची बाजू पप्पा आले आणि आम्ही लाईट बीट सगळं बंद करणार आहोत. आले हॅपी बर्थडे टू यू डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. लाईट चालू कर. ध्रुव बघा कसं सांग. अचानक आलं सगळं प्लॅन आहे. ध्रुव तो कपडा हातात ते ठेवायला. ध्रुव ओय तो कपडा हातात बेटा टेबलवर टाक. शनी ध्रुव शोनी असतं शोनी. कपडा हातात येतं तिथं टेबलवर हातात. टेबलवर हात खाली कर. लांब हो तू, लांब हो आधी छोट्या. तो आता काय तू केक आता काय राहिला नाही. तर बघ त्याचे कपडे पण वरतून पडले की घाण होणार आहे करून. ए मांगे हो मांगे डब्बा. तुला केक कापायचा, तुझा बर्थडे नाहीये. तू किती हॅपी झालाय. नुसता कुत्राच्या मांजरींच्या जाग्या करतोय. बाबांना कापू दे. अशा प्रकारचा ना हा चॉकलेट केक आम्ही आणलेला आहे आणि ते ध्रुवची मस्ती चालू आहे बघा.
हात मारून तर बघा त्यांना सांग बघा बघा. त्याचं म्हणणं की आता मला केक कटिंग करायचं आहे. बाबांना बोलवून आण जा. जा, ओय. बोला, बोला. जा बाबांना बोलवून आण. बाबांना बोलव. गो. तुम्ही बघू शकता केक. उचल उचल लवकर. कोणाचा बड्डे? ध्रुव कोणाचा आहे बड्डे? बाय. त्यांना केक कटिंग करायचं, त्यांना बाय करतो. हा ध्रुव. इकडे चाकू फेकशील. खाली ते स्टूलवरचं नको चालू, ते टेबल हे पण नाही केलं, पुसलं पण नाही. ये चार पप्पांना केक. ते चार जा कीर्ती. चमचा आण ना, आता चमचा. पप्पाने जेवायला वाढले आणि पप्पांच्या आवडीचं आपलं साधं सिंपलच असं बेत केलेलं आज. तर इथे पुरी, बटाट्याची भाजी, वरण आणि इथे श्रीखंड आहे. श्रीखंड प्लस आम्रखंड आहे. असं पप्पांच्या आवडीचं जेवण होतं. आणि पप्पाने येताना मस्तपैकी नूडल्स आणले आहेत. तर आता मस्त नूडल्सची पार्टी तर होणारच आहे. आणि हे जेवण जेवण होतं आणि मस्त जेवण झालं. तर बटाट्याची भाजी वगैरे पण खूप छान झाली. माझं पण आत्ता जस्ट जेवण झालं. नूडल्स खाऊन झाले आणि पप्पा जेवत आहेत. तसं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं घरातल्या घरात पप्पांचा वाढदिवस. आणि आम्ही पप्पांना सरप्राईज दिलं. त्यांना पण आयडिया नव्हती. ते पण आल्याला बोलले हे काय कोणी आणला केक वगैरे. त्यांच्या पण आय थिंक सो कदाचित असं मला वाटतं माइंडमध्ये नसेल की त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचा स्पेशल दिवस आहे. पण आम्ही जेव्हा केक वगैरे कटिंग केला सरप्राईज दिलं तेव्हा ते थोडेसे इमोशनल झाले. पण हाय असो, ते प्रत्येकाच्या वडिलांचं असतंच. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा आपल्या घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट. बाय.